मित्रांनो हे बघा बारकी मोरणी माझ्याकडे कशी बघत आहे, जसं काही मी तिला खायला देणार आहे ती माझ्याकडे येत आहे। बघा बघा मोरणी मोरणी बघा मित्रांनो माझ्याकडेच येत आहे। बघा कसं काय कॅमेऱ्याजवळ येत आहे मित्रांनो। बघा 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 मी लोकांच्या कुत्र्यासारखे नालायक कुत्रे पाळत नसतो। खूप लोकांचे कुत्रे असतात ते नुसतं भाकरी खातात, काही काम करत नाहीत, काहीच नाहीत। तर हे बघा तुम्हाला दिसत असेल बरं का, हे बघा मित्रांनो यांना अंडे गाठलेले आहेत। हे बघा आता मला जंगलामध्ये एक पाखरू दिसलेलं आहे, म्हणजेच तसलं पाखरू नाही बरं का तुम्ही जे विचार करता हा। तर नमस्कार मित्रांनो, तर आता झालेले सकाळ आणि मी आता सोडणार आहे शेळ्या। तर आता शेळ्यांच्या घरात आलेलो आहे, तर आता कॅमेरा पकडायला कोण नाही। हे बघा मित्रांनो हे आहेत आपल्या शेळ्या आणि आता यांना सोडायचं आहे। ही एक काळी आणि हे बघ मोठा बोकड आहे, आता यांना सोडून टाकतो मी। सकाळ सकाळचे बोकडे करत आहेत भांडण, हे बघा कसं काय ओरडत आहेत, हे बघा माझल्यावानी करत आहेत ती सकाळ सकाळचं। तर शेळ्या सोडून टाकतो मी आता। हे बघा मित्रांनो ही आहे माझा मोत्या कुत्रा आणि आता मी याला शेळ्याकडे घेऊन जाणार आहे। तर आता हे शेळ्याकडे येते बरं का, दररोज शेळ्याकडे येते। चला आता शेळ्या गेलेत जरा लांब। ती बघा मित्रांनो ती येत आहे सुब्रा, ही सुब्रा येत आहे आणि मोत्या इकडे आलेला आहे। तर हे बघा हे मोत्या इकडे आलेला आहे शेळ्याकडे आणि सुब्रा पण आलेला आहे। बघा ही सुब्रा आलेली आहे मित्रांनो। आणि माझे कुत्रे खूप हुशार आहेत बरं का, शेळ्याकडे येतात आणि दररोज शेळ्याकडे येतात बरं का। माझे कुत्रे हुशार आहेत, खूप हुशार आहेत, इमानदार आहेत, शेळ्याकडे येतात। आणि माझे कुत्रे मी लोकांच्या कुत्र्यासारखे नालायक कुत्रे पाळत नसतो। खूप लोकांचे कुत्रे असतात ते नुसतं भाकरी खातात, काही काम करत नाहीत, काहीच नाहीत। माझे कुत्रे तसे नाहीत, माझे कुत्रे सर्व काम करतात। आता शेळ्याकडे ये म्हणलं मोत्याला, मोत्या पण आलेले शेळ्याकडे आणि सुब्रा पण आलेली शेळ्याकडे। तर हे बघा मोत्या गेलेला आहे इकडं आणि सुब्रा आहे इकडं ही। हे बघा मित्रांनो हे आहे शेळ्या चारण्याचं जंगल। तर हे या जंगलात मी माझ्या शेळ्या चारत असतो। तर ते आहे तिकडं सुब्रा आणि मोत्या आणि हे जंगल आहे, खूप मोठं जंगल आहे। आणि इकडे आहेत आपल्या शेळ्या, तर इकडे आहेत शेळ्या। तर आता यांना मी इकडे बोलवणार आहे, बकरे तिकडे धिंगामस्ती करत आहेत। तर मित्रांनो आता मी इथं एका झाडाला तुम्हाला पिवळ्या फुलाचे म्हणजे पिवळ्या फुलाचं झाड दाखवणार आहे। तर त्याला पिवळे फुलं येतात, त्याचं नाव पण सांगणार आहे आणि फुलं पण दाखवणार आहे। तर चला दाखवतो तुम्हाला। तर खूप जवळ आहे ते माझ्या झाड, तर अख्ख्या जंगलानं ते झाड आहे, त्याचं नाव आहे बहाळा। तर हे बघा मित्रांनो हे आहे पिवळ्या फुलाचं झाड, म्हणजे याचं नाव आहे बहाळा आणि याचं गजरावानी असते बरं का। हे बघा किती छान फुलं आहेत मित्रांनो याला, एकदम पिवळे। तर हे बघा पूर्ण झाडालाच आलेले आहेत, असे खूप जागी जंगलानं आलेले आहेत। आता सीझन सुरू झालेले आहे या झाडाला फुलं येण्याचं। तर आता प्रत्येक हे बहाळ्याचं झाड आहे, या बहाळ्याच्या झाडाला प्रत्येक जागी फुल पाहायला भेटते। आता फक्त जे झाड वाळलं आहे त्याच झाडाला नाही। तर चला तुम्हाला दाखवतो मागच्या कॅमेऱ्यात हे झाड कसं काय दिसत आहे आणि याचे फुलं पण कसं काय दिसत आहेत। हे बघा मित्रांनो मागच्या कॅमेऱ्यामध्ये हे झाड असं दिसत आहे आणि ही आपली इकडे सुब्रा। हे बघा मित्रांनो इथं पण एका झाडाला बहाळ्याचे फुलं आहेत। बहाळ्याच्या फुलाचं काही टेन्शनच नाही, अख्ख्या माळानं बहाळ्याचे फुलं झालेले आहेत। तर आता लागलेलं आहे वसंत ऋतू आणि वसंत ऋतूमुळं म्हणजे आता वसंत ऋतू चालू आहे, त्याच्यामुळे सगळं डोंगर हिरवागार झालेलं आहे, पूर्ण जंगल हिरवागार झालेलं आहे आणि खूप चांगलं झालेलं आहे। सुंदर वातावरण आहे, म्हणजे बघायसारखं वातावरण आहे, फिरायसारखं वातावरण आहे। आणि हे बघा त्यातल्या त्यात बहाळ्याला आलेले फुलं आणि बहाळ्याच्या फुलामुळं अजून हे जे जंगल आहे खूप सुंदर दिसायलंय, भारी दिसायलंय। तर शेळ्या गेलेल्या आहेत थोड्याशा दूर, तर जातो मी। तर मित्रांनो आता मी आलतो जंगलात शेळ्या चारण्यासाठी आणि शेळ्या चारण्यासाठी आल्यामुळं आता मला जंगलामध्ये एक पाखरू दिसलेलं आहे, म्हणजेच तसलं पाखरू नाही बरं का तुम्ही जे विचार करता, हा पक्षी दिसलेला आहे। तर ते पक्षी दाखवतो तुम्हाला, त्या पक्ष्याचं नाव आहे फकुर्डी। तर दाखवतो तुम्हाला। हे बघा मित्रांनो हेच आहे ते पाखरू ज्याचं मी बोलत होतो। तर हे बघा तुम्हाला दिसत असेल बरं का, हे बघा मित्रांनो यांना अंडे गाठलेले आहेत। हे बघा हे अंडे गाठलेले आहेत म्हणून हे पाखरू इथं बसलतं, म्हणजेच पक्षी।
तर त्या पक्ष्याचं नाव आहे फकुर्डी। तर हे बघा त्यांना किती छान अंडे घातलेले आहेत मित्रांनो, आणि खूप सुद्धा केलेलं नाही आहे। आणि आता ते या अंड्याचे पिले काढणार आहे। तर तुम्हाला ही फकुर्डी जर आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का। आणि आपल्या कोंबडीच्या अंड्यावाने यांचे अंडे नाही तर थोडे लालसर अंडे आहेत, आणि खूप छोटाले अंडे आहेत, फलीचे अंड्यासारखे आहेत। तर फलीचे अंडे पण एवढालेच असतात बरं का। आणि ते गेलेलं आहे इकडे, उडून गेलेलं आहे। तर आता त्याला त्यांच्या काम करू देऊयात, त्या पक्षाला म्हणजेच पक्षिणीला पिले काढू देऊयात। आता मी इथून जातो, म्हणजे तिचे पिले त्याचे अंडे खराब होऊ नये म्हणून इथून जातो मी। मित्रांनो तुम्हाला जर हे फकुर्डीचे अंडे आणि फकुर्डी आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा बरं का। तर ही असे जंगलानं राहतात आणि त्यांचे पिले काढतात। मला होलीचे पण अंडे माहीत आहेत, म्हणजे तुम्ही कशाचे अंडे पाहिले तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का। जंगलातील बरं का, म्हणजे पाळीव पक्षाचे नाही, जंगलातील पक्षाचे कशाचे अंडे पाहिलेले आहेत। तर मी पाहिलेले आहेत फकुर्डीचे जे आता दाखवले ते, आणि एक होली आहे, होलीचे पण पाहिले आहेत। दुसरी म्हणजे चिटकी एक म्हणजे हेच राहते, तिचे पण पाहिलेले आहेत। आणि तिसरं म्हणजे ते एक काळी चिमणी राहती, त्या काळी चिमणीचं पण पाहिलेले आहेत। आणि अशा खूप प्रकारच्या चिमण्यांचे पाहिलेले आहेत। जी गाळी चिमणी राहती म्हणजे ती लांब खोपा करते, पहा लांब खोपा करते असा, त्या चिमणीचे पण पाहिलेले आहेत बरं का मी अंडे। आणि ह्या इकडं आपल्या शेळ्या चरत आहेत। आणि आता मोत्या आणि सुब्रा दोघं पण गेले आहेत घरी। तर जाऊ द्या, घरी गेलेत ते, म्हणजे त्यांना भूक लागल ती, त्याच्यामुळं ते घरी गेलते। तर त्यांना 10 वाजता भाकरी टाकत असतो, तर त्याच्यामुळे ते घरी गेलेले आहेत भाकरी खाण्यासाठी। तर आता मोत्या आला तर येतो, नाही तर घरीच राहतो, कोंबड्या सांभाळतो। आणि सुब्रा पण आले ते येते, नाही तर घरीच राहते, कोंबड्या सांभाळते। कोंबड्या सांभाळण्यासाठी त्यांना माहीत आहे ते याच्यामुळे गेलेले आहेत की आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत, त्यांना तहान लागती, त्यांना भूक लागती, त्याच्यामुळे ते घरी गेलेले आहेत। आणि घरी काय नाही, सावलीत बसायचं, कोंबड्या सांभाळायच्या, लोकांच्या कुत्र्याला अजिबात येऊ द्यायचं नाही, कोंबड्यांना नेऊ द्यायचं नाही, घरीला येऊ द्यायचं नाही। आणि कोंबड्या सांभाळायच्या, मुंगूस अजिबात येऊ देत नाही। तर असं कोंबड्या सांभाळतात, शेळ्या पण सांभाळतात, शेळ्याकडे पण येत होते, मात्र ते गेलेले आहेत, दोघं पण गेलेले आहेत। तर एखाद्या वेळेस दोघं पण राहतात, एखाद्या वेळेस एकटं राहते, एखाद्या वेळेस मिळून काम करतात, एखाद्या वेळेस दोघं पण राहतात, म्हणजे विचार करून काम करतात। ते दोघं घरी जायचं का दोघंही घरी जातात, दोघं शेळ्याकडे यायचं का दोघं शेळ्याकडे येतात, नाहीतर विचार करतात। आणि सुब्रा राहिली तर राहती, नाहीतर मोत्या राहिला तर राहते शेळ्याकडे, कधी एकटं राहतात, कधी दोघंही राहतात। मात्र मित्रांनो एक चक्कर तरी शेळ्याकडे लावतातच, म्हणजे आता मी शेळ्याकडे घेऊन आलतो ना त्यांना थोडंसं, तर एक चक्कर तरी ते शेळ्याकडे येतात। म्हणजे आता थोडा वेळ का होईना मात्र शेळ्याकडे येतात, म्हणजे ड्युटी करतातच, ड्युटी करणारच। हे बघा मित्रांनो इकडे तिकडे आपल्या शेळ्या चरत आहेत, हे बघा इकडे तिकडे शेळ्या चरत आहेत, चारा खात आहेत। आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की काय टेन्शन द्यायलंय, काय जंगलात शेळ्या चारायले कदर द्यायले व्हिडिओ बनवून, तर मित्रांनो शेळ्या चारणं इतकं सोपं नाही बरं का। भल्यांच्या बत्त्या गुल होतात। इकडं शेळ्याकडे आलं तर नाही पाणी भेटत, नाही भाकर भेटत, उपाशी राहायला लागतंय एखाद्या वेळेस, कारण की जंगलात काही भाकरही नसती आणि पाणी पण नसते। आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले तर आता जंगलात पाणी नाही, तर त्याच्यामुळं पाणी घेऊन जा बरं का शेळ्याकडे जायचं असलं तर मला काही नाही, मी 8 वाजता शेळ्या सोडत असतो आणि 10 वाजता नाहीतर 11 म्हणजे 11 नाही 11:30ला बांधत असतो। आणि दुपारच्या वेळेस त्यांना कडबा टाकायचा, कडबा पण खातात शेळ्या। तर ह्या बघा शेळ्या चारणं सोपं काम नाही, बेजारी लय होते, त्रास देतात शेळ्या आणि कदर पण देतात, त्रास आणि कदर एकच होते। आणि ह्या बघा इकडे तिकडे चरत आहेत, आणि या जंगलात मला शेळ्या चारणं लागतात। दगड पण भरपूर राहतं, दगडात चालणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, पलटकी लय लागते जोरात। दगड आहे तर माझा बोकड आलेला आहे इथं, तर तुम्हाला दाखवतो बोकड। हे बघा मित्रांनो, थांब रे, लाडच लय घालत आहे मित्रांनो, हे बघा हे लाडच लय घालत आहे, हे माझा लावगडीचा बोकड आहे, माझ्या हाताला चाटत आहे, लाड भरपूर घालत आहे। तर आता जाऊ द्या, चर म्हणतो त्याला, तर जाऊ द्या त्याला, हे करू द्या। दगडात चालणं म्हणजे सोपी गोष्ट नाही, कारण की पलटकी लय लागत असते। तुम्हाला दगड दाखवू का? हे बघा दगड कसं काय आहेत,
दगड लय खतरनाक आहेत आणि दगडात पडलं की लय लागते, खाऊनच होतंय डायरेक्ट. आणि शहरातल्या लोकांना दगडात चालणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीच. ते चालूच शकत नाहीत. थोडंसं चालतील आणि फस करतील. मित्रांनो हे बघा बारकी मोरणी माझ्याकडे कशी बघत आहे, जसं काही मी तिला खायला देणार आहे. ती माझ्याकडे येत आहे. बघा मोरणी बघा मित्रांनो माझ्याकडेच येत आहे. बघा कसं काय कॅमेऱ्याजवळ येत आहे मित्रांनो. बघा चला हिचा लाड करूयात. गेली मित्रांनो पळून. मोरणी पण लय अवकाळी आहे. तर मित्रांनो व्हिडिओ काढता मला दिसलेला आहे एक महुळ आणि ते महुळ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणजे तुम्हाला दाखवणार आहे. तर बघा कसं काय महुळ आहे. तर ते महुळ आग्या महुळ नसून साधा महुळ आहे. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे आहे ते महुळ. हे बघा मित्रांनो कसं काय दिसत आहे महुळ ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. हे आग्या महुळ नाही आहे, साधा महुळ आहे. प्युअर गावरान महुळ आहे. साधा महुळ आहे बरं का. आणि हे जंगलातील महुळ आहे. आणि महुळ बघायला म्हणजे महुळ दिसायला आणि पाखराचे अंडे दिसायला खूप नशीब लागते बरं का. आज मला महुळ पण दिसलेला आहे आणि पाखराचे अंडे पण दिसलेले आहेत. तर खूप कमी प्रमाणातच लोकांना हे असे महुळ जंगलात पाखरांचे अंडे हे दिसतात. मित्रांनो महुळ खाण्याचा आनंद कुणी घेतलेला आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा बरं का. आणि महुळ तुम्ही पाहिलं की नाही ते पण कमेंटमध्ये सांगा बरं का. मित्रांनो इथं मी एका झाडाचा फाटा वाकवलेला आहे आणि माझ्या शेळ्या खात आहेत. हे बघा मोरणी खात आहे, बकरं खात आहे. खूप सारे शेळ्या आलेल्या आहेत खाण्यासाठी आणि बाकीच्या इकडे तिकडे चरत आहेत. आणि शेळ्या चारणं इतका सोपी गोष्ट नाही बरं का. कधी शेळी लय आगाऊ असती. कधी या झाडाचा पाला खाय, कधी त्या झाडाचा पाला खाय, असं इकडे जाय कधी तिकडे जाय, असं खूप त्रास देतात. आणि ह्या बघा आता पाला कसं काय खाता येता. गपगप पाला खाता येता, म्हणजे पटपट खाता येत पाला. आणि मित्रांनो शेळ्या चारणं सोपी गोष्ट नाही. शेळी लय आगाऊ असती. कधी या झाडाचा पाला खाय, कधी त्या झाडाचा पाला खाय, कधी इकडे जाय कधी तिकडे जाय, असे लय त्रास देतात शेळ्या. आणि शहरातले लोक जर म्हणजे शेळ्या चारायला लावले ना तर ते जागेच जिरती त्यांची लगेच. नाही तर शेळ्या चारायचं जाऊ द्या, ती असं जंगलात फिरायला आले, काही झालं म्हणजे फिरायला आले हे उन्हाळ्याच्या दिवसात तर ते लगेच जिरती त्यांची. थोडाच म्हणजे फक्त अर्धा घंटा फिरू शकतील आणि लगेच मग त्यांना घाम येईल आणि ते मग एखादी झाडाची सावली बघतील आणि मग त्या झाडाखाली डब्बा मिबा आणला असेल तर डब्बा मिबा खातील, पाणी मिनी आणलं असेल तर पाणी मिनी पितील आणि त्या झाडाखाली मस्तपैकी आराम करतील, म्हणजे झोपी जातील. तर लगेच त्यांची जिरती. मात्र तसं मी नाही. म्या शेळ्यांमागं मला डब्बा आणलेला नाही, पाणी आणलेलं पियाला नाही, काहीच आणलेलं. डोक्यावरती रुमाल पण आणलेला नाही आहे, कारण की ऊन खूप झालेलं आहे. तिच्या उन्हाळ्याच्या दिवसात ऊन खूप झालेलं आहे. तरी काहीच आणलेलं नाही आहे. तरीसुद्धा मी आलेलो आहे शेळ्या चारायला. ह्या बघा इकडे तिकडे शेळ्या चरत आहेत आपल्या. आणि शहरातले लोक घडीला उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पितात, घडीला जेवण करतात, म्हणजे त्यांना थंड फ्रीजमधलं पाणी पितात. तसं काही नाही. मी तसलं काहीच पाणी पित नाही. पाणी आणलं वेग नाही म्या आणि शेळ्या चारत आहे. हे बघा. आणि मित्रांनो आता मोत्या आणि शुभ्रा दोघं पण गेलेले आहेत वाडकूच घरी गेलेले आहेत. आणि आता काय तितकं जंगलात करमीन झाले तर त्याच्यामुळं आता व्हिडिओ मी इथं स्किप करतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा बरं का. धन्यवाद मित्रांनो.